नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. वंदनीय दादांच्या सुरुवातीच्या काळातले एक निष्ठावान सेवक श्री मोहन कसबेकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मुलाखतीचा भाग 1 आपण ऐकलात. आता ऐकूया मुलाखतीचा भाग 2. साईबाबांच्या पादुका आल्या होत्या आमच्याकडे. दादांनी लंडनला घेऊन जायला साईबाबांच्या पादुका बनवल्या होत्या आणि पुण्याहून ते मुंबईला आणि मुंबईहून ते त्या पादुका घेऊन पणजीला आले. पणजीला आमच्या घरी आले आहे त्या. कोण सांगताल तर ते कोण कुठे कोण आहे त्याच्यामध्ये हे माझे बाबा आहेत, मोहन कसबेकर. हे मोहन कसबेकर आहेत, हे दादा तर तुम्ही ओळखतात, हे शिवणे म्हणून आहेत, आणि ही माझी आई आणि बाकीची भक्त मंडळी आहेत. आणि नाही एवढेच आहे, ओळखीतलं एवढे. तर त्या पादुका लंडनला जायच्या आधी साईबाबांच्या दादा पणजीला घेऊन आले. आमच्या घरी त्याचा 7 दिवस उत्सव झाला. वेगवेगळी भजन मंडळी संबंध गोव्याची येत होती आणि त्यांनी जय जयकार आणि त्यांचं ते पखवाज वाजवतात ते आणि असंच रीतीने. आणि इवन तेव्हा दयानंद बांदोडकर जे चीफ मिनिस्टर होते ते सुद्धा आमच्याकडे येऊन गेले. त्याचाही फोटो आहे. तर ते सुद्धा येऊन गेलेले होते आमच्याकडे साईबाबांच्या दर्शनाला. त्यांचा फोटो वेगळा आहे पण ते केंद्रावरचा नाहीये. म्हणजे आमच्याकडे जो मध्ये मोठा हॉल होता आहे का तो बांदोडकरांचा फोटो केंद्रावरती नाहीये पण बांदोडकरांचा फोटो वेगळा आहे. याच्यामध्ये आहे, आम्ही दाखवतो नंतर असेल मग बघूया. हे बघा, बांदोडकरांचा आपण नंतर दाखवू. चालेल. तर त्यातनं म्हणजे आपण पुढे जात होतो त्यातनं. हा, मग त्या पादुका नंतर तिकडून मग त्या आजीबाई बनारसी म्हणून ज्या लंडनला आहेत त्यांच्या घरी मग त्या पादुकांची स्थापना झाली आणि ते पणजीहून ते परत मुंबईहून प्लेनने दादा गेले. ते दादा पहिल्यांदा लंडनला गेले, म्हणजे इंग्लंडला गेले आणि तिथे मग ते होते तेव्हा. आणि गंमत सांगायची म्हणजे जेव्हा इथे बाबांची मुलाखती होत होत्या, बाबां म्हणजे पणजीला,
आणि त्याच्यामध्ये दादासुद्धा येऊन गेलेले आहेत. बरं. म्हणजे परकाया प्रवेश म्हणतात, हं. हा दुसरा आणखी काही नाही आहे. दादा लंडनमध्ये असताना सुद्धा दादांच्या म्हणजे बाबांच्या अंगामध्ये दादा येऊन गेलेले आहेत. हाजी मलंग बाबांचा संचार तर नेहमीच व्हायचा. आणि तेव्हा त्याने अगदी सहज विचारलं, मला ओळखत का? हो. बापरे. ते एक ग्रुप होते ते दोघे. म्हणजे ज्यावेळेस तिथे संचार भावांना झाला त्यावेळेस दादा लंडनला लंडनला होते. त्याने विचारलं, मला ओळखलं का? आणि मी तुमच्याबद्दल बोलत आहे. म्हणजे ते इतके एकरूप झाले होते. आणि त्याला दुकानही काढलेलं होतं शेवटच्या त्यांच्या गोव्याच्या ह्याच्यामध्ये भेटीमध्ये त्यांनी अशी दोघांना एकमेकांना कडकडून मिठी मारली दोघांनी. आम्हाला काहीच कळणार, मी समोरच आम्ही सगळेच होतो, कडकडून मिठी मारली. त्याच्या आधी त्यांनी दोघांनी हसताना आसन लावून त्यांनी सत्कार केला आणि त्याच्यात त्यामध्ये गाडीत बसून गेले. हे आपण ह्याचा मुळे करतो ना, हा जो उपक्रम आहे त्याचा खरा उद्दिष्ट हा आहे की आत्ता आम्ही जे ऐकतो आहोत ना, हो आणि हे युट्यूबवर जात आहे हो. आणि हे पुढचं जग 100 वर्ष ऐकेल आणि 25 वर्षानंतर कदाचित हे ऐकायला नाही मिळणार. हे प्रसंग आपल्याला म्हणजे याचं खरा उद्दिष्ट जर सगळ्यांनी समजून घेतलं की आज मंगेशराव आहेत, मंगेशरावांना माहिती आहे, पण 25 वर्षानंतर हा निसर्गाचा नियम आहे, त्याला आपण काहीच करू शकत नाही. पण कसंही तुमच्या तोंडातून आम्हाला ऐकायला आणि पुढच्या पिढीला ऐकायला शक्यच होणार नाही. वी आर ऑल्सो व्हेरी फॉर्च्युनेट की तुम्ही हे असं युट्यूब वरती रेकॉर्ड करताय. सो आज तुम्ही रेकॉर्ड करताय या गोष्टीला सुद्धा बाबा 1912 नंतर, तसं बघायला गेलं तर 28 + 25 53 वर्षानंतर आज ही रेकॉर्डिंग होते. बाबा गेल्यानंतर 53 वर्षांनी. तुम्ही म्हणताय की पुढच्या पिढीला कळेल, त्याच्या पुढच्या पिढीला, परंतु हे आज आपण बाबांच्या बद्दल बोलतोय 53 वर्षानंतर. आणि ते सुद्धा गेल्यानंतर म्हणजे त्यांनी त्यांच्या काळामध्ये काय काय केलं, 1955 ते 1972 पर्यंत दादांच्या सान्निध्यात त्यांनी कसं घालवलं, हा जो काळ आहे त्याचं मला माहिती आहे, कारण मी त्यांच्या बरोबर होतो. आणि दादा तेव्हा दीपकच्या आधी, तुम्हाला गंमत वाटेल, दीपकच्या आधी दादा बऱ्याच वेळा मला बरोबर घेऊन गेलेत. दादा मला जळगावला घेऊन गेले. जळगावला केंद्र भेंडी म्हणून होते, भेंडेकडे भेंडे त्यांच्याकडे तेव्हा केंद्र नव्हतं. तेव्हा केंद्र मला वाटतं आणखी कोणाकडे होतं, पण भेंडे होते तिकडे. मला वाटतं भेंडे आधी गोव्याला होते, कोणाकडे तरी केंद्र होतं. आणि दादा मला घेऊन गेले होते. आणि स्टेशनवरती बरीच मंडळी आली होती, आम्ही ट्रेनमधून उतरलो तेव्हा. आणि मग दादांना हार घातला आणि मग गेलो. तर मग एक दिवशी पिकनिक पण केली होती, बाहेर गेलो होतो आम्ही वगैरे. तर ते मला पण थोडं पाहिजे. जळगावच्या केंद्रावरती दादांच्या बरोबर मी गेलो. तिथे भेंडे होते, परंतु केंद्र कोणाकडे होतं मला त्याचं नाव आठवत नाहीये. पण त्यांच्याकडे आरती पूर्ण व्हायचं तिकडे पण सगळंच. म्हणजे जसं दीपक दादांच्या बरोबर सगळे बाकीची गोष्टी करायचा, तसंच दादा तेव्हा मला घेऊन जायचे. मला दिल्लीला पण घेऊन गेलेले आहेत. आम्ही मुंबईहून प्लेनने दिल्लीला गेलो होतो, नाही ट्रेनने गेलो होतो तेव्हा. आणि आधी गोव्याहून ते मला प्लेनने मुंबईला घेऊन आले. आणि मग मुंबईहून मग आम्ही ट्रेनने ह्याला गेलो होतो, बाबूजींच्या केंद्रावर. हा तेव्हा हे होते मथुरे म्हणून होते, मथुरेंच्याकडे केंद्र होतं, तुम्हाला एक वेळ माहीत नसेल. आणि तेव्हा शिलोत्री वगैरे अशी बरीच मंडळी होती. आणि आपले हेमंत कानिटकर नाही का, हेमंत, तर ते एअरफोर्समध्ये होते बघा. तर त्यांच्याकडेही आम्ही गेलो. 5-6 जणांकडे आमच्याकडे आम्हाला रात्री म्हणजे जेवायला सगळीकडे बोलवलं होतं. परंतु सगळी आरत्या तेव्हा म्हणजे पप्पांनी केलेल्या, म्हणजे माझ्या बाबांनी केलेल्या ज्या आरत्या होत्या त्या दादाने तिकडे दिल्ली केंद्रावरती म्हटलं, सगळ्यांना त्या फार आवडल्या होत्या, सगळ्यांनी त्या उतरवून घेतल्या. आणि तेव्हा दिल्ली केंद्रावरती मला दादा घेऊन गेले होते. त्याच्यानंतर नागपूरला मी दादांच्या बरोबर गेलेलो आहे, ज्यांच्याकडे आपले हे होते डॉक्टर प्रोफेसर S.G. बाळांकडे. तर बाळांकडे फार गुणी, तिन्ही त्यांची मुलं पण फार गुणी आहेत अतिशय.
तिघांनी म्हणजे तर त्यांचं धन्वंतरी हॉस्पिटलच्या समोरच त्यांचा आशीर्वाद म्हणून त्यांचा बंगला आहे. तिथे त्यांचं केंद्र, मला वाटतं अजूनही ते केंद्र आहे तिथे. नागपूरला केंद्र आहे. बाळ गेले आता बाळ नाही आहेत, परंतु ते इथे सिडनॅम कॉलेजला प्रिन्सिपल होते आणि त्यांच्याकडे केंद्र होतं. तुझं ते हे दादांचं सांग ना, प्रॉमिस तो ते शेवटचं आहे दादा. तेव्हा शेवटच्या ह्याच्यात म्हणजे आतमध्ये झोपून असे असायचे. तर तेव्हा एक दिवशी मी असं टूरवरती गेलो होतो आणि कोल्हापूर वगैरे करून असं पुण्याला आलो. तर म्हटलं की आता मला इथे आलो आहे, तर म्हटलं आपण केंद्रावरती जाऊन येऊया. आणि माझे सगळे कपडे वगैरे मळलेले होते, म्हणजे बसमधून आलेलो वगैरे. हातात ते म्हणजे ब्रीफकेस ऑफिसची असते, हातात ते जोडी करतात, पण तेव्हा ब्रीफकेस असायची. तर मी गेलो, बघतो तर सबंध त्या दादा द्वारकामाईला, म्हणजे जुनी द्वारकामाई, सबंध गर्दी 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 आणि प्रचंड लोक होते. म्हटलं काय आहे? तर म्हणे हा दादांचा वाढदिवस आहे. मला माहीतच नव्हतं, मला लक्षात नाही. आणि मी माझ्या कंपनीच्या कामात होतो. तर मी मग ताबडतोब मग तिकडे मला एक गुलाबाचं फूल मिळालं, ते घेतलं. आणि तर दादा वरच्या खोलीमध्ये, त्यांची जी खोली होती, बैठकीची खोली होती, तिथे व्हीलचेअरवरती बसलेले होते. आणि मी गेलो तेव्हा, आणि त्या लाईनीमध्ये उभं होतो मी, लाईनीमध्ये करत वर आलो. तर मी जेव्हा दादांच्या बाजूला आलो, तर दादांनी एकदम माझ्याकडे बघून इतकं हसले आणि फूल घेतलं माझ्या आणि डोक्यावरती टपीत मारलं माझ्या, टाप करून. इतका आनंद झाला. त्याच्यानंतर मी शेवट जेव्हा ते आजारी असताना मी त्यांना भेटायला गेलो होतो, तर तेव्हा ते वरती त्यांच्या खोलीत झोपलेले होते. तर वहिनी म्हणाल्या की अरे पंकज, त्या काही म्हणजे हल्ली काहीच बोलत नाहीत, करत नाहीत, कधी गप्प असतात बोलून, तर तू चल, तू भेट. म्हटलं ठीक आहे. तर मी वरती गेलो. तर मी म्हटलं दादा, तर मी दादांना बघितलं, नमस्कार केला. तर दादा असे बघून काही जास्त बोलले नसत. पण तुम्ही जाताना म्हटलं दादा माझ्या घरी यायचं आहे, मी तेव्हा अंधेरीला यायचो, आम्ही अंधेरीला यायचं आहे आमच्या घरी, प्रॉमिस. तर दादानं असं हसायला आलं. मी प्रॉमिस म्हटल्यानंतर, यू प्रॉमिस, इतके असले दादा म्हणजे. आणि वहिनी इतका माझ्या वहिनीने असं घट्ट हात धरला मला म्हणलं अरे किती दिवसांनी दादा आम्ही हसायला बघितलं. मी असं जोरात एकदम मोठं, दादा प्रॉमिस. म्हणजे आमची म्हणजे दादाशी खूपच जवळीक असल्यासारखं बरंच. पण तू मला एक किती म्हणजे रेकॉर्ड करू नका. स्टार्ट केलं का? आत्ता आपण जो बोलत होतो तेव्हा तुमच्याकडे मोहन कसबेकरांनी लिहिलेले हस्तलिखित खूप आहेत आणि त्यांच्या खूप सुंदर सुंदर कविता आहेत. त्यातली एक मला आवडणारी किंवा आमच्या ग्रुपला आवडणारी, आता कसे साधन आहे, तर 2 ओळी म्हणता येईल आणि ते दाखवता येईल की ते किंवा त्यांच्याच तरी चालेल. नाही, वेगळी नाही आहे, वेगळी कुठेच नाही आहे. फक्त नंतर प्रत्येक केंद्रावरती म्हणताना मग काय होतं, एकापासून दुसऱ्याकडे तिसऱ्याकडे जाताना थोडंसं पडतं याच्यामध्ये. तर काका ती जी आरती आहे ना, ती ओरिजिनल मोहन आजोबांनी जी लिहिली आहे, त्यांचा नातू दाखवेल आणि त्याच्यात काय रिफाईन वगैरे ते पण बोलतील थोडं. तर हे आता कैसे रे साधन भजनी मन झाले उन्मन, हे आजोबांचं अक्षर आहे, ही त्यांची सही आहे मोहन. आणि दिस इज द ओरिजिनल व्हॉट ही हॅड रिटन, आता कैसे रे. आणि हा डेट लिहिलेला आहे 15 जुलै 1972. असे वेगळे वेगळे अर्थ आहे. आणि 2 वेळी म्हणतो मी. आता कैसे रे साधन, आता कैसे रे साधन भजनी मन झाले उन्मन, भजनी मन झाले उन्मन. आता कैसे रे साधन, आता कैसे रे साधन भजनी मन झाले उन्मन, भजनी मन झाले उन्मन. आता कैसे रे साधन, आता कैसे रे साधन, विषय सुखाला
देहची विठला विषय सुखाला देहची विठला पुरे पुरे हवा प्रपंच इथला पुरे पुरे प्रपंच इथला करते पाडा मोहन उरला करते पाडाचा मोहन उरला मनवाणी वाहिनी भजनाला मनवाणी वाहिनी भजनाला कैसे रे साधन कैसे रे साधन भजनी मन झाले उन्मन भजनी मन झाले उन्मन आता कैसे रे साधन हे पप्पांचं टिपिकल होता आता कैसे रे साधन. धन्य झालो बाबा. मंगेशकर म्हणजे कसबेकर फॅमिली मधल्या त्या लोकांनी ज्यांनी आरती लिहिली आहे आणि त्यांच्या नातवाने आणि त्यांच्या मुलांनी गायली. येस, खूप सुंदर. आणि परमेश्वरांची तुम्हाला देण आहे. तुमचा आवाज दोघांचाही खूप सुंदर. थँक्यू थँक्यू. जीन्स, आजोबांचे जीन्स. आजोबा पण म्हणायचे का? ऑफकोर्स, अरे फार सुंदर फार सुंदर. ऑफकोर्स. आता हे जे त्यांनी म्हटलं ना, ही भैरवी आहे भैरवी आहे. हा जो सूर आहे आणि हा जो रेंज आणि आवाज आहे ना, इट इज सेम मोहन कसबेकरांचा आवाज, यांचा आवाज आणि माझा. एक नंबर. त्याचा आपल्याला रेकॉर्ड पण मिळेल त्यांच्यावर. आमच्या पाठीला मोहन कसबेकरांच्या पाठीला पान आहे, यांच्या पण पाठीला त्या स्पॉटला पान आहे, माझ्या पण पाठीला त्या स्पॉटला पान आहे. तो एक. आणि जेव्हा आरतीमध्ये आवाज चढतो तिघांचा सेम तो सूर. आजोबाची पण रेकॉर्ड केलेली आरती. अनफॉर्च्युनेटली नाही, अनफॉर्च्युनेटली वी डोंट हॅव. तेव्हाच्या त्या स्पून होत्या. आय वॉज बॉर्न इन 1980 and त्यांनी देह ठेवलं 1972 ला. आय डिडंट सी हिम बट ते परफेक्ट. या बाबतीत ना तीन वेळा मी तेच म्हणतोय की कशी अनफॉर्च्युनेट आता पुढे राहू नये. या सगळ्या गोष्टी आता ह्याच्या आणि आजीवन टिकतील त्यासाठी. आपण काय म्हणू शकतो की नाही यार आता नाहीये. अशा गोष्टी राहिल्या नाही ना, इतरांना कळल्या नाही तर दादांबद्दल, दादांबद्दल तो जिव्हाळा आहे, जे प्रेम आहे. आता मी तुम्हाला कॅमेरामध्ये दाखवतो. आम्ही सगळ्या ठेवलेल्या गोष्टी. हे गोमांतकचं लेटर पॅड आहे. ओके, हे ऑफिशियल लेटर पॅड आहे मोहन कसबेकरांना दिलेलं. प्रियश्री कसबेकर साहेब व्हॉट एव्हर इट इज. ओके, नाही पण हे ऑफिशियल आहे. पण त्याच्या पाठी आजोबांनी लिहिलेलं आहे, शिर्डीच्या साईनाथा तव पदी ठेविला माथा. So this is the original first time and written by मोहन कसबे. हे बघा. आणि ते कुठेही लिहायचे, जसं गोदावरी तिरी वॉज रिटन बिहाइंड बस तिकीट, दिस वॉज रिटन बिहाइंड अ लेटर हेड. कुठलं तरी पत्र आलं त्याच्या मागे त्यांनी लिहून ठेवलंय. आता हे असे वेगळे आहे. कैसे फेडू उपकार काय मी देहू, 29 जानेवारी 1970. ही आपली आरती संग्रहात नाही ना ही आरती. भजन करूया गुरुरायाचे, सार्थक होईल या जन्माचे. मोहन 15 जुलै 1972. इथे ठेवू का असं होत आहे का? गुरुरायाचे मोहन 15 जुलै 1972. ठीक आहे. मग गुरुचरणांचा पायिक नसे, असं त्याची खूप लिहिलेले आहे बाबांनी. पण वन विचार बीन सन इन वेरियस केंद्रास, कुठल्या अरविंद पेपर्स अँड पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड, सुखकर साई सद्गुरु चरण प्रेम हृदयी धरू भावी हृदयी धरू. सो देयर आर सो मेनी which is in fact what 67 like this. Yes. आता कैसे रे साधन जे आम्ही आता गायलो ते मोहनचे ऍक्च्युअली हे ओरिजिनल होतं. ते शब्दांचं चेंज वगैरे करून रिफाईन आणि मोहन 15 जुलै 1972. ओके. मग माझे गुरु मज भेटले प्रेम भराने धावनी आले अँड ऑल दॅट. सो ऍक्च्युअली जीवन माझे सद्गुरु जीवन अमृत. सद्गुरु जीवन अमृत कणे.
आणि हे बघा इथे आता मोहन कसबेकर ही जी आहेत ना, ही एकूण 67 पदं आणि त्यातली बरीचशी पदं माहीतच नाहीत लोकांना. मॉडर्न ग्रोसरी डेपो त्याच्या पाठीला त्याच्यामध्ये त्यांच्या डेट्स आणि सगळे लिहिलेले पडलेले आहेत. पाहता तुझला देवा. आय गॉट इट. हो हो दिस इज पाहता तुझला देवा. अति संग्रहालय आहे ना आपल्या. हो हो पाहता तुझला देवा. पाहता तुझला देवा पाहणे खूपच छान आहे. हे 67 गाण्यांची सगळी त्याच्यामध्ये कुठे लिहिली आणि डेट कुठली ती त्याच्यामध्ये सगळं आहे. लेट्स सिंग दिस. पाहता तुझला देवा पाहण संपले पाहून डोळे भरी मन तृप्त झाले पाहता तुझला देवा पाहण संपले पाहता तुझला देवा पाहण संपले पाहुनिया डोळे भरी मन तृप्त झाले मन तृप्त झाले तृप्त झाले मन उरले न तृप्त झाले मन भान दृष्टी नोळी आन तुझ वीण दृष्टी नाही आन तुझ वीण तुझ वीण पाहता तुझला देवा पाहण संपले पाहता तुझला देवा पाहण संपले पाहुनिया डोळे भरी मन तृप्त झाले मन तृप्त झाले. शेवटचं कडवं आहे ना ती वेगळी चाल आहे. दृष्टी माझी सृष्टी भरली दृष्टी प्रीतीची झाली दृष्टी माझी सृष्टी भरली दृष्टी प्रीतीची झाली प्रीतीच्या हर्षाभारी स्वरूप हरपले प्रीतीच्या हर्षाभारी स्वरूप हरपले स्वरूप हरपले पाहता तुझला देवा पाहण संपले पाहता तुझला देवा पाहण संपले पाहुनिया डोळे भरी मन तृप्त झाले मन तृप्त झाले. So this was written on 13th of January 1972. बरं एक हा हे करा तुम्ही मग तुम्हाला फक्त हे दिस इज पाहता तुझला 13th January 1972. आणि अशी भरपूर आहे म्हणजे खूप आहे त्याच्यामध्ये चाली नाहीये. एक मिनिट म्हणा. बरं मी एक जे पद आहे म्हणजे पवन आहे जे आपल्या आरती संग्रहात नाही असं एखादं असेल तरी तेच आता म्हणतोय मी. आणि त्याचे शब्द तुम्ही ऐका अतिशय वेगळे आहेत. नाही पण हे आहे आरती संग्रह नाही जो गाणार आहे. एक मिनिट नो प्रॉब्लेम नाही ते बरोबर आहे परंतु केंद्रावरती जास्ती म्हटलं जात नाही ते म्हणतोय मी. काय वर्ण तुझी कृपा. खूपच आहे ते राम काका म्हणायचे त्यांना गेलं काय वर्ण तुझी कृपा सद्गुरु काय वर्ण तुझी कृपा सद्गुरु शब्द मूक झाला सद्गुरु प्रेम मौन गलबला सद्गुरु प्रेम मौन गलबला काय वर्ण तुझी कृपा सद्गुरु
शब्द मूक झाला. सद्गुरो प्रेम मौन गलबला. भक्त तुझे अगणित जगती, भक्त तुझे अगणित जगती. ध्यान साधना विकले, परी तू प्रेमा भुकेला. सद्गुरो प्रेमा भुकेला. काय वर्ण तुझी कृपा सद्गुरो, शब्द मूक झाला. सद्गुरो प्रेम मौन गलबला. प्रेम देऊनी प्रेम उपजले, प्रेम देऊनी म्हण प्रेम उपजले. भजनी अमृत नाले, म्हणून हृदयी तू बसला. सद्गुरो हृदयी तू बसला. आज काय वर्णू तुझी कृपा सद्गुरो, शब्द मूक झाला. सद्गुरो प्रेम मौन गलबला. तुझ्या भक्तीची, सुंदरच आहे, भूक अनावर. तुझ्या भक्तीची भूक अनावर. भीक घालूनी शमवी, सुखे बसू पंक्तीला. सद्गुरू सुखे बसू पंक्तीला. काय वर्ण तुझी कृपा सद्गुरू प्रेम मूक झाला. सद्गुरू प्रेम मौन गलबला. तुझं विणे मजला, माझं विणे तुझं, माझं विणे तुझं. छंद से दुसरा परब्रह्म लाजला. सद्गुरू परब्रह्म लाजला. काय वैणू तुझी कृपा सद्गुरू, शब्द मूक झाला. सद्गुरू प्रेम मौन गलबला. सद्गुरू प्रेम मौन गलबला. इथे परब्रह्म काय हे शब्द कुठे असेल? ही गुरुपौर्णिमेची दक्षिणा याच्यामध्ये आजोबांनी 26 जुलै 1972 मध्ये श्री गुरुराया ओंकारा ब्रह्मा विश्व महेश्वरा हे ओरिजिनल आहे. आणि असे एवढे अगणित त्यावेळेला सो मेनी ज्याच्याला अजून कंपोजिशन दिलेले नाहीये. इफ वी कॅन जस्ट डिस्कस अबाउट सर्टन कॉम्पोजिशन्स, त्याच्यामध्ये ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कंपोजिशन्स हॅव चेंज. एक आणि असे पंतांच्याच दत्तप्रेमलहरीतले आहे. फॉर एक्झाम्पल धरिता गुरुपावले, सगळ्या केंद्रावरती जेवढं मी ऐकलेलं आहे धरिता गुरुपावले ही चाल ऍक्च्युली आजोबांनी दिलेली. आणि आजोबांची चाल होती ना ती थोडी रागदारी होती. आता हा मगाशी जे आता वडिलांनी गायलं ते मधमा सारंग होता. आता ही जी त्यांनी धरिता गुरुपावले इज अ व्हेरी रेअर राग कॉल्ड राग मालगुंजी. ह्याच्यामध्ये त्यांनी केलेली आणि ती कशी आहे ओरिजिनल सांग तुम्हाला सांगतो धरिता गुरुपावलेची. पण बिफोर दॅट मे आय रिक्वेस्ट यू ऑल टू जस्ट सिंग वन नाव हाऊ धरिता गुरुपावले सांग आणि मग मी तुम्हाला आजोबांची सांगतो सो दॅट वी कॅन डू दॅट. ओके. तुम्ही म्हणतो दरिता गुरु पाऊले, दरिता गुरु पाऊले, माझे मनची उडाले, माझे मनची उडाले.
दरिता गुरु पाऊले, दरिता गुरु पाऊले, माझे भानची उडाले, माझे भानची उडाले. निर्बोधामृत पिता श्रवणी, निर्बोधामृत पिता श्रवणी, जीव शिव मावळले, माझे भानची उडाले, माझे भानची उडाले. दरिता गुरु पाऊले, दरिता गुरु पाऊले, माझे भानची उडाले. अभय वचने हृदये धरिता, अभय वचने हृदये धरिता, सर्व मरण गेले, माझे भानची उडाले, माझे भानची उडाले. दरिता गुरु पाऊले, दरिता गुरु पाऊले, माझे भानची उडाले. जीवन मुक्ती सज भोगुनी, जीवन मुक्ती सज भोगुनी, दत्त भजन केले, माझे भानची उडाले, माझे भानची उडाले. दरिता गुरु पाऊले. आता ही आजोबांनी इकडे हाची हीच आहे पलकांची ओरिजिनल कॉम्पोजिशन अशी आहे. धरिता गुरु पाऊले, धरिता गुरु पाऊले, माझे भानची उडाले, माझे भानची उडाले. दरिता गुरु पाऊले, दरिता गुरु पाऊले, माझे भानची उडाले, माझे भानची उडाले. निर्बोधामृत पिता श्रवणी, निर्बोधामृत पिता श्रवणी, जीव शिव मावळले, माझे भानची उडाले, माझे भानची उडाले. अभय वचन हृदयी धरिता, अभय वचन हृदयी धरिता, जन्म मरण गेले, माझे भानची उडाले, माझे भानची उडाले. जीवन मुक्ती सर्व भोगुनी, जीवन मुक्ती सर्व भोगुनी, दत्त भजन केले, माझे भानची उडाले, माझे भानची उडाले, माझे भानची उडाले. सो ऍक्च्युली ना ही कारण आजोबांना जरा रागदारींचं आणि आम्हाला पण रागांचंच आहे. आणि अशा रीतीने आम्ही ऍक्च्युली गोव्याच्या केंद्रावरती म्हणत असू. त्याच्यानंतर मग ती दीपकने घेऊन आणि नंतर ती पुण्याला गेली, मग पुण्याहून मग ती मुंबईला आली किंवा त्याच्यामध्ये काय थोडंसं फरक होतो. आता मी अशी ऐकते ऐकतो त्यामुळे दादांचं एक चाल आहे आणि आजोबांची एक चाल आहे. डिफरन्स दोन तीन अशा आरत्या पण आहेत. सिन्स आय म्हणतो क्लासिकल, तुम्हाला डिफरन्स सांगतो. दादांची जी आरत्या होत्या, जे चाली होत्या, ती खूप शिस्तबद्ध होत्या. इट वॉज व्हेरी डिसिप्लिन. ओके. आजोबांच्या वॉज मोर रागदारी इन नेचर. आता एक आपली ही जी आहे दत्त प्रभो दे भेट विनवितो तुला, सगळ्या केंद्रावरती मे बी एक्सेप्ट सगळ्या केंद्रावरती एक दादांची चाल आहे. दत्त प्रभो दे भेटी विनवितो तू. ही आपली आता आजोबांची आहे का. दत्त प्रभो दे आधी भेटी विनवितो तुला, दत्त प्रभो दे भेटी
विनवितो तुला असशी तू कवण्या ठाई असशी तू कवण्या ठाई दर्शन मज कैसे होई दर्शन मज कैसे होई आस माझी तव पायी आस माझी तव पायी जास लागला जास लागला दत्त प्रभो देई विनवितो तुला. आता ही आजोबांची आता बापांची चालेल का तू दत्त प्रभो देई भेटी तुला दत्त प्रभो देई भेटी विनवितो तुला असशी तू कवण्या ठाई असशी तू कवण्या ठाई दर्शन मज कैस होई दर्शन मज कैस होई आस माझी तव पायी आस माझी तव पायी जास लागला ओ जास लागला दत्त प्रभो देई भेटी विनवितो तुला. असं आहे या दोन चालीशिवाय होत्या. आता ही आणखी एक होती अगणित तव उपकार. हा दोन आहे. अगणित तव उपकार गुरुराया अगणित तव उपकार शमसी तू वारंवार किजरे शमसी तू वारंवार अगणित तव उपकार एवढं. आता ही दादांची चालू होती ना. आता बाबांचीच आहे का अगणित तव उपकार अगणित तव उपकार किती रे श्रमसी वारंवार किती श्रमसी वारंवार अगणित तव उपकार आता ज्ञात अपराधांची ज्ञाता ज्ञात अपराधांची क्षमा करी उदार क्षमा करी उदार अगणित तव उपकार नको उपेक्षू अनाथ दत्ता नको उपेक्षू अनाथ दत्ता देई अभयव देई अभयव अगणित तव उपकार. आता सिनेमात आहे का आपण त्यामध्ये मुझे भूल गए सावलिया बरोबर हे राजधानी आहे. अशी तोडी भैरवी ह्या याच्यामध्ये फारच क्लासिकल बेस जास्त क्लासिकल बेस मधूनच त्यांनी कसबेकर कुटुंबियांच्या मुलाखतीचा भाग 2 आपण ऐकलात. या मुलाखतीचा भाग 3 आम्ही लवकरच प्रक्षेपित करणार आहोत. तरी सर्वांनी नक्की बघा आणि अशाच अनेक सुंदर मुलाखतींसाठी गुरुसंवाद चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक लोकांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा.